शाहरुख खान आणि मोठे मोठे सेलिब्रिटी आणि मोठे मोठे बिझनेसमॅन हे नेहमी बिझनेसच्या नावाने गाडी का घेतात याचं एक कारण आहे. म्हणजे टॅक्स नामकी भी कोई चीज होती है. तर बघा, बिझनेसच्या नावाने गाडी घेण्याचे खूप सारे फायदे आहे आणि त्यातलाच एक म्हणजे डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन एक हिडन ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी एक मोठी ऍडजस्टमेंट आहे. बघा, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 1 करोडची गाडी घेतली तर गव्हर्नमेंट म्हणते की पण त्याची 15% म्हणजे गाडीची जे व्हॅल्यू आहे त्याची 15% तुम्ही हर वर्षी मायनस करू शकता डेप्रिसिएशन म्हणून तुमच्या कंपनीच्या पीएनएल अकाउंट मध्ये तुम्ही दाखवू शकता. म्हणजे 15 लाख रुपये तुम्ही हर वर्षी तुमच्या प्रॉफिट मधून म्हणजे ग्रॉस प्रॉफिट मधून इबिटा मधून मायनस करू शकता. बस यापेक्षा तुम्हाला आणखी काय हवं आहे? म्हणजे त्याने काय होईल, तुमचा प्रॉफिट कमी होईल आणि जेवढा प्रॉफिट कमी तेवढा टॅक्स कमी. आता डेप्रिसिएशन हे फक्त नावाला असतं, म्हणजे नावाला एक्सपेन्सेस म्हणून दाखवलं जातं, पण असलियत मध्ये बिझनेस मधून तुमच्या 1 रुपयाही जात नाही. म्हणजे डेप्रिसिएशन एक नॉन कॉस्ट आयटम आहे. हेच कारण आहे की शार्क टँक सारख्या जागी सुद्धा डेप्रिसिएशनच्या आधीचा प्रॉफिट म्हणजे इबिट्टा मार्जिन विचारलं जातं, म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. तुम्ही कधी तुमच्या कंपनीच्या नावावर गाडी घेताय? कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि असंच कॉमर्सचं नॉलेज वाढवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.